मित्रांनो, कलेला मरण नाही. जर तुमच्याकडे कोणतीही कला असेल तर तुम्ही त्याजोगी आनंद आणि कमाई हे दोन्ही करू शकता आणि त्यामुळे तुमचं उदरनिर्वाह तुम्ही करू शकता. कारण उदरनिर्वाहाचं साधन बनवण्यासाठी तुमच्याकडे कला असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच असंच वैभववाडी येथील महाराणा प्रताप शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग आणि PM उषा यांच्या संयुक्त विद्यमाने कलम बांधणीचं प्रशिक्षण घेण्यात आले. आणि हे प्रशिक्षण घेण्याचा मुख्य उद्देश असा होता की त्या आपल्या शेतकरी मुलांना किंवा काही शेतकऱ्यांना कलम बांधणी करता यावी, की आपल्या शेतात त्यांनी कलम बांधणी करून लागवड करावी आणि तदनंतर त्यांनी त्या शेतीतून उत्पन्न घ्यावं, हा त्यांचा उद्देश होता. आणि या कलम बांधणी प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या जातीच्या फळांची जी आहेत ते कलमी कशी करावी या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले आणि प्रात्यक्षिकही करण्यात आले. मुलांनी ही कला आत्मसात करावी म्हणून कॉलेजने घेतलेले हा उपक्रम अतिशय पद्धतीने यशस्वीरित्या पार पडला. शेतीविषयक प्रशिक्षण घेऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षित करावे म्हणून सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था आणि कृषी तंत्रनिकेतन वळीवंडे यांच्या विद्यमाने आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि त्याचे प्रोग्रॅम वेळोवेळी गावागावामध्ये घेत असतो. काही शेतकऱ्यांना या संदर्भात सूचित असते की किंवा ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचे प्रोग्रॅम आम्ही घेत असतो जेणेकरून शेतकरी त्याच्यात तज्ज्ञ व्हावेत, आपण लागवड करावीत, आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करावेत, आपल्या शेतीमध्ये कलमं करावीत आणि त्या शेतीचा उत्कर्ष साधावा आणि त्यापासून त्यांचं आर्थिक नियोजन व्हावं. आणि ह्या उद्देशाने आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या गावामध्ये 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोगच्या माध्यमातून ग्रामपंचायतीमध्ये आणि काही संस्थांची सेवाभावी जी संस्था असतात त्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये अशी प्रशिक्षणे घेतो. आणि या प्रशिक्षणाचा उद्देश असा असतो की शेतकऱ्यांनी ते शिकावं आणि आपल्या शेतात त्याचा अवलंब करावा. गेली 10 ते 15 वर्ष आम्ही सातत्याने ही कामं करत असतो आणि त्याचा फायदाही मुलांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. आता या ज्या कलम बांधणी प्रशिक्षणामध्ये आम्ही काय केलं की पहिल्यांदा सगळ्यात साधं कलम म्हणजे जे छाट कलम ज्याला म्हटलं जातं, ह्या छाट कलमाचं सोप्या पद्धतीने कसं करावं, ते कुठल्या कुठल्या झाडामध्ये करावं, ते कुठल्या पद्धतीने जगतात, जगण्यासाठी काय काय उपाययोजना करायच्या आहेत, कुठली औषधं वापरायची आहेत, IBA म्हणजे नेमकं काय, यातून मुळं कशी फुटली जातात, त्याविषयी संपूर्ण कलम पद्धती दाखवण्यात आली. ही प्रात्यक्षिक आणि थेअरीच्या माध्यमाने त्याच्यात शिकवण्यात आलं. नंबर दुसरी म्हणजे गुटी कलम. ज्यावेळी गाड बांधून आपण झाडावरच जी कलमं करतो, जसं आपण पेरू आहे, संत्र आहे, लिंबू आहे, डाळिंब आहे, अशा बऱ्याचशा झाडांवर आपण कलमं करतो. आणि ही गुटी कलम कशी करावीत, झाडावर केल्यानंतर काय फायदे होतात, कुठली त्याला रसायनाचा वापर करायचा, कुठल्या हंगामामध्ये करायचं, हा हंगाम यशस्वी करण्यासाठी काय काय उपाययोजना करावी, बांधणी करताना कुठली काळजी घ्यावी, या संदर्भात संपूर्ण गुटी कलम करण्याची तंत्र हे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलं. त्यानंतर आपण खाऊन टाकलेले जे आंबे असतात त्याच्या ज्या कोयी असतात ह्या फुकटच जातात, पण त्या कोयीचा वापर करून जर आपण उत्कृष्टरित्या कलमं जर तयार केली, त्याला कोई कलम आपण म्हणतो. आणि ह्या कोयीच्या माध्यमातून केलेली कलमं ही उत्तमपैकी वाढतात आणि नंतर आपल्याला चांगले आंबे देतात. आणि ही जर कला तुम्ही जर शिकलाय तर उद्या तुम्ही व्यावसायिकही करू शकता आणि आपल्या बागेमध्येही करू शकता. काही शेतकरी तर आपल्या बागेमध्ये एका आंब्याच्या कलमावर 4-4 प्रकारचे आंबे तयार करतात. उदाहरणार्थ केशर बांधतात, रत्ना बांधतात, सिंधू बांधतात, आम्रपाली बांधतात, दशहरी बांधतात, असे वेगवेगळे प्रकार बांधून कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न किंवा जास्त प्रकारचे आंबे घेण्याचे असे प्रयोगही शेतकरी करतात. हे कसे करावे या संदर्भात आपण कोई कलम म्हणजे आंब्याचं कोई कलम हे कसं बांधणी संदर्भात शेतकऱ्यांना आणि या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं की दाखवण्यात आलं. पुढची कलम जी पद्धत आहे ती मृद काष्ट कलम. म्हणजे काजूवरील मृद काष्ट असू दे किंवा फणसामध्ये मृद काष्ट कलम पद्धती असते. म्हणजे नरम गटीवर साधारण 1.5 महिन्यापासून ते साधारण एक वर्षापर्यंतच्या जे रोपं आहेत यांच्यावर मुदकश पद्धतीने कशी कलम करावी या संदर्भात प्रॅक्टिकल दाखवण्यात आले. त्याचप्रमाणे झाडावर केलेले कापून म्हणजे एखादं मोठं झाड असेल त्याला छाटून त्याला येणाऱ्या धुमाऱ्यावर कोपाईच पद्धतीने कलम कसं करायचं ह्याचाही प्रत्यक्षिक घेण्यात आलं आणि प्रत्यक्षिक त्याच्या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे बुंध्याजवळ केलेले बगल कलम ज्याला आपण साईड क्राफ्टिंग म्हणतो किंवा कोकणामध्ये त्याला खुंटी मारणे म्हणतात. आणि ही खुंटी मारणं ही साधी पद्धत असली तरी टेक्निकली अभ्यास म्हणजे असणं गरजेचं आहे. आणि ते टेक्निक म्हणजे नेमकं काय, त्याचे बारकावे काय आहेत आणि ते कसं बांधलं जातं या संदर्भात या मुलांना प्रॅक्टिकली दाखवण्यात आलं. 2 झाडांना भेटून केलेलं जे भेट कलम आहे
या भेट कलमाचं प्रात्यक्षिक किंवा एखाद्या झाडाच्या बाजूला रायवळ बाटे लावणं किंवा रायवळ रोपं लावणं आणि त्याच्यापासून हे करणं, बांधणी करणं आणि भेट कलम करणं आणि ते सक्सेस करणं, अशा पद्धतीचं भेट कलमही दाखवण्यात आलं. आणि त्यानंतर डोळे काढून, म्हणजे ज्याला बडिंग आपण म्हणतो, अशा डोळे काढून सुद्धा त्याचं ग्राफ्टिंग केलं. जसं आपण गुलाबार करतो, जास्वंदी करतो, वेगवेगळ्या पद्धतीने डोळे भरतो. हे सगळं दाखवण्यासाठी त्याला डोळा बांधणी कलम पद्धत शिकणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये फ्यूट बडिंग, शील्ड बडिंग, आय बडिंग यासारख्या बऱ्याचशा बडिंगच्या पद्धती ज्या आहेत ह्या सगळ्या दाखवण्यात आल्या आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आल्या. असे 8 प्रकारचे कलम बांधणी प्रकार विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले आणि ते विद्यार्थ्यांनी उत्तमरित्या आत्मसातही केले. या आणि अशा प्रकारची शेतीविषयक आम्ही प्रशिक्षणे कृषी तंत्र निकेतन देवगडच्या चॅनलच्या माध्यमातून आणि प्रचार प्रसारच्या माध्यमातून घेतच असतो. गावागावात जर तुम्हाला कोणाला घ्यायची असेल तर या नंबरही तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही संपर्क करून अशी छोटी छोटी प्रशिक्षणं 1 दिवसाची, 2 दिवसाची, 3 दिवसाची या संदर्भात लावू शकता. जर तुम्हाला अशा पद्धतीने प्रशिक्षणं तुम्हाला येऊन घ्यायची असतील तर आमचा प्रशिक्षण जे केंद्र आहे त्या केंद्राशी तुम्ही संपर्क करा. या नंबरशी संपर्क करून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता आणि शिकू शकता. आणि हे शिकल्यानंतर मग तुम्ही स्वतः प्रॅक्टिकली ज्यावेळी फील्डवर काम करणार तेव्हा तुम्हाला उत्तम अनुभव येतो आणि आपल्या बागेत नवनवीन प्रयोग करण्याचं आपल्याला समाधान मिळतं. आणि अशा पद्धतीने जर करायची असेल तर पुन्हा एकदा या नंबरवर संपर्क करा. शेतीसंदर्भात कुठलं मार्गदर्शन असेल तरी करा, झाडासंदर्भात, लागवडीसंदर्भात काय माहिती असेल तरी हे करा, किंवा वेगवेगळी प्रशिक्षणं आमच्याकडे 40 प्रकारचे वेगवेगळे प्रशिक्षण घेतले आता शेतीविषयक, त्यालाही तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. धन्यवाद.